निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशाच आपण लोणावळ्याच्या भागामध्ये आलेलो आहोत। तिथं जवळपास आंबी व्हॅलीच्या जवळ फुलांचं पठार आहे, जिथे तब्बल 7 वर्षानंतर ही फुलं आपल्याला फुलताना पाहायला मिळतात। आणि ही फुलं जर बघितलं तर अतिशय सुंदर अशी ही फुलं आहेत आणि ही पाहण्यासाठी लांबून लांबून लोक इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर एकूणच इथं आलेल्या पर्यटकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कुठून आलात तुम्ही? आम्ही मोशी मधून आलोय, मोशी आळंदी साइड मधून आलेलो आम्ही। आणि आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो, तसे आम्हाला 2-2.5 तास लागले इथं पोहोचायला, बस हा व्ह्यू बघण्यासाठी इथला। आणि हा व्ह्यू बघून आम्ही खरंच खूप खूप म्हणजे खूप खुश आहे, म्हणजे पहिल्यांदा असं बघितल्यासारखं। कारण आपल्याला जर हा व्ह्यू बघायचा असेल तर कास पठार किंवा अजून काही वेगळे ठिकाण असतील आपल्या इथे तर तिकडे जावं लागतं, आणि हे आपल्यापासून जवळ होतं आणि म्हणजे अगदी थोड्या वेळात आम्ही आलेलो इथं आणि ह्याचा आनंद घेतोय। हा माहोल बघून म्हणजे असं कुठंतरी नाही का आपण बोलतो स्वर्गात गेल्यासारखं, म्हणजे एवढं भारी वाटतंय ना। ही फुलं बघून म्हणजे यांचा कलर आणि हे सगळं सुदीन एकदम नेचर वाटतंय आम्हाला। काय वाटतं तुला? कुठून आलीयस? छान वाटते, चाकणवरून आलीये आणि मस्त एकदम। तुला याची माहिती कशी मिळाली? इंस्टाग्राम वरून, सोशल मीडियावरून आम्हाला ह्याची माहिती मिळाली। आम्ही सोशल मीडियावरती म्हणजे बरेच 2-3 दिवस झालं बघतोय आणि हेच रील्स आम्हाला कंटिन्यू येतात। मग तेवढे एक्साइटमेंट होते की खरंच आपण जाऊन बघूयात आहे का असं काहीतरी तिथं झालेलं। कारण लोणावळ्यात आम्ही बरेच वर्ष येऊनही गेलो पण असं कधी दिसलं नाही, कारण हे 7 वर्षातनं एकदा ही फुलं येतात। त्यामुळे आम्ही मग म्हटलं आपल्याला जर चान्स भेटलाय तर जाऊच बघायला। मोशीवरून आलोय आणि कास पठारवर जायचं म्हणजे जास्त डिस्टन्स होतं, तर इथल्या इथं जवळपासच्या भागात फुलं तर चांगली गोष्ट सगळ्यांना बघायला पण मिळते। बदलापूरवरून आलो आम्ही, खूप छान वाटलं आम्हाला इकडे येऊन। अगदी जवळच्या जवळ इतकी छान सुंदर प्लेस मिळाली, नाहीतर हेच पाहायला आम्हाला कास पठारला जावं लागायचं। खूप छान वाटतंय, जवळच्या जवळ छान प्लेस आहे। मुंबईकरांना पुणेकरांना पाहण्यासाठी सुंदरच आहे, येऊ शकतात, आनंद घेऊ शकतात फुलांचा। सो माझं नाव देवांग भोकरे, मी इथं नानापेठेत राहतो पुण्यामध्ये। आणि मी इकडे आज आलोय कोरीगडच्या साईडला, जिथे हा फुल तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ते 7 वर्षातून एकदा फुलतं। आणि ह्याचा मला माहिती इंस्टाग्रामच्या रील्स मधून मिळाली आहे। आणि बराच छान अनुभव आहे, वातावरण एकदम एकदम सुंदर आहे। व मी हेच सांगू शकतो की तुम्ही सुद्धा इथे एकदा नक्कीच भेट द्या। जोपर्यंत इथे फुलांचा अनुभव खूपच सुंदर आहे। जसं की बघू शकता माझ्या मागे खूप सारे पर्यटक इथे आलेले आहेत नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी। नाही का जसं म्हटले की 7 वर्षातून एकदा अनुभव आहे। आणि मी पुण्यावरून आली आहे। पुण्यात असं म्हणजे पहिल्यांदा असं फुल्स वगैरे ते छान वाटतं, एक्सपिरियन्स टाईप वाटतं। हे एक्सपिरियन्स आहे कम्पॅरेटिव्ह कास पठार। इथं पुण्यात काहीतरी वेगळं आहे, इट्स नाईस। तर लोक खूप सारे येतात तर ते चांगलं आहे, खूप छान वाटतं। काही नाही, व्ह्यू चांगला आहे, येऊ शकता, फोटो चांगले क्लिक करू शकता। म्हणजे 7 वर्षातून एकदा असं ते सगळे म्हणतात आहे ना, तर पुण्यात आणि मुंबईकरांसाठी पहिल्यांदा एक्सपिरियन्स होऊ शकतं आणि खूप चांगलं आहे। फर्स्ट एक्सपिरियन्स असं खूप चांगलं। या पठारावर फुलणारी फुलं ही तब्बल 7 ते 8 वर्षानंतर फुललेली पाहायला मिळतात। म्हणजे आपल्याला दरवर्षी वेगवेगळी फुलं पाहण्यासाठी सातारा इथं असलेल्या कास पठार इथं जावं लागतं। परंतु पुणेकर आणि मुंबईकरांना यंदाच्या वर्षी ही फुलं लोणावळ्याजवळच पाहता येण्याची मोठी संधी आहे। साधारण 25 ते 30 एकरच्या पठारावर फुलं फुललेली पाहायला मिळतात। निळ्या जांभळ्या रंगातील हा बहर पाहण्यासाठी पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांची पावलं इकडे वळतात। सृष्टीचे अलोभनीय दृश्य महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकर्षणाचा बिंदू ठरलाय। लांबून लोक इथं भेट देण्यासाठी त्याचे फोटो रील्स देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक काढत असताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्य केदारी लोक